नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये, जिथे आपल्याला घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील। तर आजची आपली रेसिपी आहे चिरमुऱ्याचे लाडू। अगदी 2 साहित्यांमध्ये खूपच खुसखुशीत कुरकुरीत आपण आज लाडू बनवणार आहोत आणि मुलांची तर फेवरेट रेसिपी आहे ही। मुलांना अशा प्रकारचे लाडू खूप आवडतात। येता जाता खायला हातामध्ये दिले ना तर खूपच आवडीने खातात मुलं। त्यासाठी आपण काय केले की चिरमुरे घेतलेले आहेत। हे एक मापटं भरून चिरमुरे मी घेतलेत। आता गावाकडे तर मापट्यावरच विकतात चिरमुरे, म्हणजे दुकानातून घेतलं तर ते किलोवर मिळतात, पण आपण जे घरी फिरून जे विकतात ना आजोबा, तर ते मापट्यावरच विकतात। तर मी हे एक मापटं चिरमुरे घेतलेत। कुरकुरीत आहेतच ते, मऊ पडलेले नाही आहेत, पण अजून 2 मिनटं जरा त्यांना शेकून घ्यायचं, म्हणजे एकदम छान एकदम कुरकुरीत राहतात आणि शेवटपर्यंत म्हणजे महिनाभरसुद्धा टिकतात। अजिबात खराब होत नाही, काहीच होत नाही याला। महिनाभरसुद्धा हे लाडू तुमचे टिकतील, इतके छान ही रेसिपी आहे। मुलांच्या खूपच आवडीची आहे ही रेसिपी। अगदी 2 मिनटं आपण चिरमुरे भाजून घेतलेत। त्यानंतर आपण 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। गॅस मी अजून चालू केलेला नाही आहे, कारण कढई जास्त गरम असल्यामुळे। आणि आता तूप घातल्यानंतर मी गॅस सुरू केला आहे। आता यामध्ये 1 वाटी भरून मी गूळ घेतला आहे, तो चिरून घेतला आहे। गूळ चिरून घेतला ना की पटकन वितळतो। जर तुम्ही खडे घातले ना गुळाचे, तर तो वितळायला खूप जास्त वेळ लागतो आणि तो जास्त वेळ शिजला जातो। त्यामुळे तुमचे लाडू एकदम कडक बनतील, अजिबात चावताच येणार नाही, इतके कडक होतील, हार्ड होतील। तर किसून घ्यायचा गूळ, म्हणजे पटकन वितळतो। तर छान असा ना जरा गॅसवर गरम झाला ना की तो वितळायला सुरुवात होते। बघा आता वितळायला सुरुवात झाली आपल्या गुळाची, आणि एकदम पातळ होईपर्यंत आपण वितळून घ्यायचे। आणि महत्त्वाचं की सतत हलवत राहायचं, नाहीतर मग खालून लागेल गूळ, कलर पण बदलेल आणि जळलेला वास पण येईल। त्यामुळे ना सतत असं हलवत राहायचं, म्हणजे छान असा आपला गूळ वितळला जातो। सध्या थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे ना मुलांना भूक पण लागते, आणि भूक लागल्यानंतर सारखंच काही जेवायला नको असते त्यांना। तर असं काहीतरी मध्ये मध्ये खाण्यासाठी आपल्याला त्यांना द्यायला लागतं। तर चिरमुऱ्याचे लाडू म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे, कारण गूळ थंडीमध्ये खाल्लेला चांगलाच असतो। गूळ पण मुलांच्या पोटात जातो आणि हे आवडीचे असतात मुलांच्या, कुरकुरीत असतात ना, त्यामुळे मुलांना खूपच आवडतात। तर आता मी ना थोडंसं चेक करते की आपला पाक तयार झाला आहे का बघा। पाण्यामध्ये ना असं थोडंसं आपण पाक घालायचा। एकदम मऊ जर गोळी असेल ना तर अजून त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे। थोडासा कडक झाला पाहिजे, किंवा जास्त पण कडक झाली नाही पाहिजे गोळी ती आपली, नाहीतर मग खूप हार्ड होईल आपले लाडू। हे बघा थोडासा मऊसूत ठेवला आहे आपण, आणि हा स्टेजला आता आपण यामध्ये चिरमुरे घालून घ्यायचे आहेत। आपला आता पाक तयार झालेला आहे, यामध्ये आपण चिरमुरे घालून घेऊया। चिरमुरे घातले की पटकन मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये। तर हे सर्व चिरमुरे घालून घेतलेत मी, आणि सर्व मिक्स करून घेते। अजून गॅस चालू आहे, गॅस बंद केलेला नाही आहे। सर्व मिक्स करून झाल्यानंतरच मग आपण ना गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता आधीच सर्व चिरमुरे यामध्ये मिक्स करून घेऊया। एकदम बरोबर आपला पाक झालेला आहे, अजिबात कमी जास्त काही झालेला नाही आहे। सर्व चिरमुरे यामध्ये व्यवस्थित असे झालेत, भिजलेत या पाकामध्ये। त्यामुळे आता छान असे आपण लाडूसुद्धा वळायचे आहेत। मस्त असं चिरमुरे बघा, बाहेरून जे विकत आणतो ना आपण, सेम तशाच प्रकारचे हे आपले लाडू तयार होणार आहेत। मग बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवले तर काय फरक पडतो ना, आणि बाहेरच्या दरापेक्षा घरी स्वस्तात पडतात। आणि 10 रुपयाच्या चिरमुऱ्यांमध्ये बघा किती लाडू तयार होतील। आता मस्तपैकी ना थोडंसं हाताला पाणी लावायचं, कारण गरम गरम असल्यामुळे ना हाताला चटके बसतात। अगदी काही मिनिटातच आपले सर्व लाडू बनवून तयार होतील। बघा किती छान असा आपला लाडू तयार झालेला आहे, आणि खूप वेळसुद्धा लागत नाही, झटपट अशी ही रेसिपी आहे। तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा माझे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे
इथून पुढचे जे माझे व्हिडिओ येतील ना ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि महत्त्वाचं बेल आयकॉनला जर तुम्ही क्लिक केलं ना तर नोटिफिकेशनसुद्धा भेटेल तुम्हाला आणि माझे सर्व येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या त्या म्हणजे अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. थँक्यू.